नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। Standard 10 Subject Science and Technology Chapter number 2 Life Processes in Living Organism Part 2 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। Anaerobic respiration in living organism or cells. Energy production in microorganisms through anaerobic respiration. Some organisms cannot live in presence of oxygen. For example, many bacteria. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत, उदाहरणार्थ अनेक जीवाणू। Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. Glycolysis and fermentation are 2 steps of anaerobic respiration. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करावा लागतो। विनॉक्सी श्वसनाचे ग्लुकोज विघटन म्हणजेच ग्लायकोलिसिस आणि किण्वन म्हणजेच फर्मेंटेशन हे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत। यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते। ग्लुकोज इज incompletely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जाते। याला किण्वन असे म्हणतात। दॅट इज पायरुविक ऍसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इनटू अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स और अल्कोहोल्स with the help of some enzyme in this process. This is called as a fermentation. Some higher plants, animals and aerobic microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is a depletion in oxygen level in the surrounding. म्हणजे पहा, काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव हे सुद्धा त्याच्या सभोवताली ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास किंवा ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास ऑक्सिजन शिवाय म्हणजेच ऑक्सी श्वसनाऐवजी विनॉक्सी श्वसनाचा ते अवलंब करतात। फॉर एक्झाम्पल, seeds perform anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनॉक्सी श्वसन करत असतात। Similarly, our muscle cells also perform anaerobic respiration while performing the exercise. Due to this, less amount of energy is produced in our body and lactic acid accumulates due to which we feel tired. म्हणजे पहा, आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी म्हणजेच स्नायूपेशी विनॉक्सी श्वसन करत असतात। त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठवले जाते आणि आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते व थकवा येतो। एनर्जी from different food components. Proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. म्हणजे अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या रेणूला म्हणजेच महारेणूला आपण प्रथिन असे म्हणतो। Proteins of animal origin are called as a first class protein. We get
4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. पहा, प्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना आपण फर्स्ट क्लास प्रथिन असं म्हणतो. या प्रथिनांच्या पासून प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपणास मिळत असते. अमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. या प्रथिनांचं पचन झाल्यानंतर आपणास अमिनो ऍसिड्स मिळत असतात. Those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. म्हणजे ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचवली जातात. From these amino acids, organs and cells produce various proteins necessary for themselves and the whole body. Those examples are given in the alongside diagram. पहा मित्रांनो, वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली सर्व प्रकारची प्रथिनं तयार करत असतात आणि याची उदाहरणं आपणाला शेजारील आकृतीमध्ये दिलेली आहेत. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा, एक्सेस ऑफ अमिनो ऍसिड्स ऑब्टेन्ड फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. दे आर ब्रोक डाउन and the ammonia formed is eliminated out of the body. If necessary, excess of proteins are converted into other useful substances like glucose through the process of glyconeogenesis. म्हणजेच गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनापासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरात एकत्र साठवून ठेवली जात नाहीत. त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये जसे की ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. प्लांट्स प्रोड्यूस द नेसेसरी amino acids from minerals, denoa, and thereby produce different proteins. An enzyme, rubisco, present in the plant chloroplasts, is a most abundant protein found in nature. म्हणजे वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजापासून नव्यानेच तयार करतात व त्यापासून विविध प्रकारची प्रथिने तयार करत असतात. वनस्पती पेशींच्या हरित लवकामध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे असे आपणास म्हणता येईल. फ्रॉम व्हेअर वी डू ऑब्टेन द लिपिड्स, म्हणजे आपण कोणकोणत्या घटकापासून लिपिड मिळवतो ते पाहू. द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल्स आर कॉल्ड ॲज लिपिड्स. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना आपण स्निग्ध पदार्थ असे म्हणतो. डायजेशन ऑफ लिपिड्स consumed by us is nothing but their conversion into fatty acids and alcohol. Fatty acids are absorbed up and distributed everywhere within the body. From those fatty acids, different cells produces various substances necessary to themselves. म्हणजे पहा, आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थांचे पचन होते म्हणजे त्याचे रूपांतर मेदाम्ल आणि अल्कोहोलमध्ये केले जाते. मेदाम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. तसेच वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज अ फॉस्फोलिपिड्स which are essential for producing plasma membrane are formed from fatty acids. म्हणजे पहा, पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात आणि ते सर्व मेदाम्ला पासूनच तयार केले जातात.
Besides, fatty acids are used for producing hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone, etc. and the covering around the axons of nerve cells. We get 9 kilocalorie of energy per gram of lipid. Excess of lipids are stored in adipose connective tissues in the body. म्हणजे पहा, या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी या सर्व मेदाम्लांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. मित्रांनो, रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरात चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवले जातात. नेक्स्ट वी विल सी व्हिटॅमिन्स. आता आपण व्हिटॅमिन्सचा सविस्तर अभ्यास करू. व्हिटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजेनियस कंपाउंड्स ऑफ विच each is essential for proper operation of various processes in the body. म्हणजे पहा, जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. There are main 6 types of vitamins. For example, A, B, C, D, E and K. म्हणजे पहा, जीवनसत्वांचे मुख्य 6 प्रकार आहेत. त्यांची नावे व्हिटॅमिन A, B, C, D, E आणि K. Out of these, A, D, E and K are fat soluble, whereas B and C are water soluble. आता यापैकी A, D, E आणि K ही सर्व स्निग्ध पदार्थात म्हणजेच मेदात विद्राव्य आहेत. तर व्हिटॅमिन B आणि C ही जल म्हणजे पाण्यामध्ये विद्राव्य आहेत. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the processes like glycolysis and Krebs cycle. Vitamin like riboflavin, that is a vitamin B2, and nicotinamide, that is a vitamin B5, respectively are necessary for their production. म्हणजे पहा, आपण पाहिले आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या 2 प्रक्रियामध्ये FADH2 आणि NADH2 तयार होतात. हे आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन, की ज्याला आपण जीवनसत्व B2 म्हणतो, आणि निकोटीन अमाइड, की ज्याला आपण जीवनसत्व B5 म्हणतो, या दोहोंचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट, वॉटर. आता आपण पाण्याविषयी पाहू. There is about 65 to 70% water in our body. Each cell contains 70% water weight by weight. आपल्या शरीरात साधारणपणे 65 ते 70% पाणी असते. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणी पाहावयास मिळते. Blood plasma also contains 90% of water. Functioning of cells and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. Hence, water is a essential nutrient. पहा, रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तरी पेशींचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते, ते नादुरुस्त बनते. म्हणून पाणी सुद्धा एक सर्वात महत्त्वाचा किंवा आवश्यक पोषक द्रव्य आहे असे आपण म्हणतो.